जालन्यात पहिल्यांदाच होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप 45 जागांसह स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इम्तियाज जलील यांच्यावर कडाडून टीका केली. जालन्याच्या पहिल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या जालन्यातील राम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होईल. या प्रचारासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांची फळी मैदानात उतरणार असून उद्या चंद्रशेखर बावनकुळे, 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 6 तारखेला प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सभा होणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून आले होते तेव्हा त्यांनी किती पैसे दिले होते हे स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले. तसेच संजय राऊत आणि ठाकरे यांच्या मुलाखतींवर मेरी गवाही मेरे भाई को पूछो असा टोला लगावला. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या टीकेची खिल्ली उडवत दानवे म्हणाले की त्यांनी टीका करत राहावी, मी त्यांचा आभारी आहे. दरम्यान बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. काल उमेदवाराचे विड्रॉल झाले आणि आज अधिक चित्र स्पष्ट झालेलं आहे. ज्या काही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने प्रत्येक वार्डात फॉर्म भरले होते त्या उमेदवाराने अधिकृत उमेदवाराच्या विरोधात फॉर्म परत घेतले. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि आत्ता जे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांची आज आम्ही एक संयुक्तरित्या बैठक घेतली आणि बैठकीमध्ये पुढचे 12-13 दिवस काय करायचं, कसा प्रचार करायचा अशा प्रकारच्या आमच्या प्रत्येक नेत्यांनी त्यांना सूचना केल्या. उद्या सकाळी 10 वाजता जुन्या जालन्यातील राम मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचं नारळ फुटणार आहे. उद्या रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष येणार आहेत. उद्या बावनकुळे साहेब येणार आहेत. 5 तारखेला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत. 6 तारखेला रवींद्र चव्हाण साहेब येणार आहेत. आणि संपूर्ण जी काही निवडणुकीची यंत्रणा आहे त्या संदर्भात आढावा घेऊन पुढील मार्गदर्शन आम्हाला करणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा शिंदे बाजारामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि शहरातील जवळपास सर्व कार्यकर्ते आणि मतदार त्या सभेला उपस्थित राहतील अशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. मला असं वाटतं की ही महानगरपालिका झाल्यानंतरची पहिली निवडणूक आहे. भारतीय जनता पक्ष ताकदीनं या निवडणुकीत उतरलेला आहे. सक्षम अशा प्रकारचे उमेदवार आम्ही दिलेले आहे. नेत्यांची एक मजबूत फळी भारतीय जनता पक्षाजवळ आहे. त्यामुळं ही महापालिका भारतीय जनता पार्टी जिंकेल यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. निवडणुकीमध्ये काही सूत्र, काही पथ्य आम्ही ठरवलेले आहेत. आम्ही आमच्या मित्रपक्षावर कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करणार नाही. आमची अपेक्षा आहे की त्यांनीही टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवावी. जालना शहराला माहिती आहे की विकास कोण करू शकतं आणि महानगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यावी अशा प्रकारचे सुज्ञ नागरिक आमच्या या जालना शहरात आहे. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की 15 तारखेला या शहरातले नागरिक मतदान करतील. 16 तारखेला निकाल लागल आणि ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येईल. किती जागा निवडून 65 पैकी किती जागा? आम्ही कमीत कमी 45 जागा 65 पैकी निवडून येतील असं आमचा अंदाज आहे. संजय राऊत म्हणतात की काल जे काही बिनविरोध जागा निवडून आल्या यामध्ये पैशांचा पाऊस महायुतीकडून किंवा भाजपकडून पडला नाही. खरं तर त्यांना बोलण्याचं तारतम्य नाही आहे. बोलताना ते अभ्यास करून बोलत नाहीत. जर एखादी व्यक्ती किंवा एखादा माणूस बिनविरोध निवडून येत असेल आणि त्याच्यावर जर पैसे घेऊन निवडून आल्याचा आरोप करत असेल तर उद्धव ठाकरे सुद्धा बिनविरोध निवडून आले होते. त्यांनी किती पैसे दिले हे त्यांनी अगोदर जाहीर करावं, मग बाकीच्यांवर आरोप करावा. माजी खासदार जे हरी बोराटो त्यांचा आणि नार्वेकरांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. त्या व्हिडिओमध्ये नार्वेकर असं म्हणतात की तुमची सुरक्षा मी काढून घेणार आहे आणि बिनविरोध नगरसेवक आणण्यासाठी धमक्या देत आहेत असं राठोडांचा आरोप. हे बघा, सोशल मीडियामध्ये कोण काय टाकील आणि कोणाचा EI मुळे कोण कोणाचा आवाज भरील हे काही सांगता येत नाही.
त्यामुळं त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. अजित पवार म्हणतात की 70 कोटींचा घोटाळा करून देखील सत्तेमध्ये आहे. अजित पवार काय बोलले मी काही बघितलं नाही. बरं, संजय राऊत 6 तारखेला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेणार आहे 6 जानेवारी. त्यात काय नवीन आहे? जेव्हा जेव्हा अशा निवडणुका येतात तेव्हा ते मुलाखत घेतात आणि त्यांना पाहिजे ते बोलतात. मेरी गवाही मेरे भाई को पूछो. मुलाखत घेणार संजय राऊत, मुलाखत देणार उद्धव ठाकरे आणि छापून येते सामन्यामध्ये. त्यामुळे त्या मुलाखतीला कोणी वाचणार पण नाही. जे प्रश्न त्यांचे आणि उत्तर पण त्यांचेच असतात. तेच त्या प्रश्न दरवर्षीच करतात ते. मेरी गवाही मेरे भाई को पूछो. दादा, पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर बैठकीत अजित पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये चांगलेच वातावरण तापलेलं. अजित पवारांनी आरोप केले भाजप. असं आहे, त्यांनी आरोप केले नाही. आमची जी काही आचारसंहिता आहे, कोणीही कोण्याही मित्रपक्षावर आरोप करणारे मी अगोदरच सांगितलं आहे. काल इम्तियाज जलीलांची सभा झालेली जालन्यामध्ये. इम्तियाज जलीलांची सभा झालेली आणि त्यांनी जरी टीका केलेली भाजपवर. जहिरी टीका केली. आभारी त्यांचे आम्ही. भाजपवर त्यांनी जहिरी टीका करावं, तो त्यांचा गुणधर्म आहे. आणि त्यांच्या टीका केल्यानंतर किती जागा निवडणुकीच्या निकालानंतर सिद्ध होईल. भाजपने हिजाबला हात लावल्यास हात तोडू असं देखील जलील म्हणाले. भाजपने मुस्लिम महिलांच्या हिजाबला हात लावला, हात तोडून टाकला. हे बघा, त्यांनी हिजाबला हात लावला का त्यांच्याशी ओळख असेल. कदाचित आपणही एखादी परिचित माणूस जर एखाद्या सभेत आला तर आपण त्यांच्याशी जे बोलतो त्याचा जर कोणी गैर अर्थ करत असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. मित्रपक्षाने काँग्रेसवर टीका करायची, मित्रपक्षावर टीका करायची नाही, तरी मिनिमम प्रोग्राम नाही, आम्ही जर एकत्र येऊन सरकार चालवत असेल तर त्यांच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही. काँग्रेसच्या ध्येय धोरणावर आम्ही टीका करू, व्यक्तिशः कोणावर टीका करणार नाही. मला असं वाटतं की जेवढे काही बंडखोर, की ज्या बंडखोरामुळं आमच्या पक्षाच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो, अशा सर्व बंडखोरांनी आत्तापर्यंत फॉर्म परत घेतलेले. जे कोणी बंडखोर असतील त्यांना आम्ही पत्रक काढायला लावू. याही नंतर जर का त्यांनी आमचं ऐकलं नाही तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करून त्यांची हकालपट्टी केल्या जाईल. निवडणुकीनंतर मित्रपक्ष सोबत येईल, तुम्ही घेणार का? असं आहे, जर केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र काम करतो तर महापालिकेत काय आम्ही काँग्रेसची मदत घेणार आहे का? पण पहिला मुद्दा असा आहे, जालना नगर परिषदेमध्ये कोणाचीही गरज न पडता महापालिका स्वबळावर निवडून आणण्याची क्षमता आमच्यात आहे. प्रतिनिधी निकिता गुंजकर, NTV न्यूज मराठी, जालना.